नमस्कार, सिम्पली कुकिंग विथ रॉयलमध्ये आपले खूप खूप आणि अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी हिरव्या मुगाची पौष्टिक आणि चविष्ट अशी उसळ बनवणार आहे। दुसऱ्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपण पहा। हिरव्या मुगाची उसळ बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मूग रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहे। आता आपण उसळ बनवूया। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालूया। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया। अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालूया। आता यामध्ये एक बारीक कट केलेली हिरवी मिरची घालूया। कांदा घालूया। कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया। 4 पाकळ्या लसूण बारीक करून कट घेतला आहे त्याचा। कांदा छान सोनेरी झालेला आहे। आता टोमॅटो घालूया आणि 2 मिनिट परतून घेऊया। कोथिंबीर घालूया। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया। अर्धा चमचा गरम मसाला घालूया। पाव चमचा हळद घालूया। अर्धा चमचा धना पावडर घालूया आणि सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया। चमचा मीठ घालूया। आता यामध्ये भिजवलेले हिरवे मूग घालूया। छानपैकी मिक्स करून घेऊया। त्यामध्ये 1 कप पाणी घालूया। आता ह्या उसळीला आपण 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर कव्हर करून ठेवूया। 5 मिनिटानंतर प्लेट काढूया। उसळ शिजली का ते पाहूया। इथे आपले हिरवे मूग शिजले का ते पाहूया। मूग छान शिजले आहेत। गॅस बंद करूया। इथे आपली पौष्टिक आणि चविष्ट हिरव्या मुगाची उसळ तयार आहे। ही नाश्त्यासाठी आपण बनवू शकतो। लहान मुलं फार आवडीने खातात आणि अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते। तुम्हाला ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत चांगलं खा, स्वस्त रहा। धन्यवाद।